शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं सिलेक्शन 1044 1044 या हरभऱ्याची काढणी केलेली आहे। आज आहे दिनांक 8 एप्रिल 2024 आणि ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे सिलेक्शन 1044 आणि पेरणी तारीख होती याच्यावाली 13 जानेवारी 2024। 13 जानेवारी 2024 ते 8 एप्रिल 2024। तर इथं 13 जानेवारीपासून 8 एप्रिल म्हणजे हे 8 दिवस, जानेवारी 13 म्हणजे इथं 85 दिवस पूर्ण झाले आहेत। फेब्रुवारी, मार्च आणि 8 एप्रिल। तर इथं बघूया, आता हे 3 एकर क्षेत्र आहे, आपण बघू शकता 3 एकर क्षेत्र आहे आणि 3 एकर क्षेत्रामध्ये हे बघा, इथं तूर गेल्यानंतर आपण हरभरा पेरला होता। इकडे बघा 3 एकर क्षेत्र आहे आणि 3 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण तूर निघाली आणि तूर निघाल्यानंतर आपण इथं हरभरा पेरला आणि अंतर फक्त ठेवलं होतं 1.5 फूट। इथे आपण बघू शकता 2 ओळीतलं अंतर जे आहे हे अंतर आपण 1.5 फूट ठेवलं आहे, कारण तूर गेल्यानंतर आपण इथं शेतामध्ये सुरुवातीला इथं 10-26 गोणी सल्फर महादनचं बेनसल्फ 10 किलो, मायक्रोन्यूट्रनचं अंकुरचं वसुंधरा मायक्रोन्यूट्रन 10 किलो आणि फर्टेरा 4 किलो। इथं 1.5 फूट अंतराने 25 किलो बियाणं टाकलेलं आहे। तसं 20 टाकाय पाहिजे सिलेक्शन 1044, पण उशीर झाल्यामुळे आपण 1.5 फूटच केलं आहे आणि 25 किलो टाकलेलं आहे। म्हणजे अंतर पण कमी केलं 1.5 फूट, 3 फुटाच्या ऐवजी 1.5 फूट केलं आणि लाईनिंग वाढवण्यासाठी, कारण उशीर झाल्यामुळं, कारण आपण इथं 13 जानेवारीला पेरणी केलेली आहे, त्यामुळं अंतर आपण 1.5 फूट केलं आहे आणि इथं जे बियाणं आहे हे 25 किलो अजून म्हणजे 5 किलो वाढवलेलं आहे, 25 किलो टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे। तर अशा प्रकारे इथं खताची मात्रा वगैरे दिलेली आहे आणि सोबत आपण PCT 410 नावाचं जे असते बीज प्रक्रिया ते पण लावलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण पाण्याचं नियोजन, तूर निघाल्यानंतर पंजी वगैरे केली, त्याच्यानंतर काड्या वगैरे वेचून घेतल्या तुरीचे फणकटं आणि त्याच्यानंतर साफसफाई करून मग आपण तिथं रोटर मारलं, नंतर पेरणी केली, नंतर ताबडतोब पाणी दिलं। एकरी 25 किलो बियाणं टाकलं आणि उगवल्यानंतर साधारणतः 15-20 दिवसांनी आपण क्लोरोपायरिफॉस आणि M45 40 ग्रॅम 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारलं। त्याच्यानंतर तोच फवारा पुन्हा 15 दिवसांनी दिला। त्याच्यानंतर कुठं कुठं फुलावस्था आहे त्यावेळेस इसाबेन 40 मिली, रेडोमिल गोल्ड 40 ग्राम आणि इमामेक्टिन 10 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारलं। त्याच्यानंतर आपण इथंच याच प्लॉटला भरगतचं फुलाची अवस्था आहे त्यावेळेस नेटिव्ह 10 ग्राम, इमामेक्टिन 10 ग्राम आणि तोच फवारा अर्धे फुलं अर्धे घाटे असताना दिला आहे। तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलं आहे। तर इथं हे आहे 3 एकर क्षेत्र बघा। 3 एकर क्षेत्रामध्ये आपण 2 जागी ढग केली होती, एक ढग इथे काढला हे बघा आणि एक ढग आपण तिथं काढला। उशीर झाला तरी आपल्याला इथं किती कट्टे माल मिळाला ते बघूया। म्हणजे 1.5 एकर क्षेत्र आणि 1.5 एकर 3 एकर क्षेत्र, परंतु आपण 2 ढग केले, कमी जास्त म्हणजे हा एकच प्लॉट आहे पण 2 ढग केले आपण। तर बघूया इथं किती प्लॉटमध्ये माल कसा निघाला बघा, जबरदस्त माल निघाला। कुठं कुठं माती वगैरे आली आहे, पण हे शेवटचे पोते होते, परंतु बाकीचे पोते बघा इथं माल पण चांगला फ्रेश निघाला आणि माती पण नाही आणि फ्रेश माल आहे, काडी कचरा नाही, काही नाही, फ्रेश माल एकदम जबरदस्त। तर क्वालिटीचा माल निघालेला आहे। तर इथं आपण बघू शकता अशा प्रकारे सिलेक्शन 1044 जबरदस्त, एका घाट्यामध्ये 2, 3, 1 अशा प्रकारे दाणी पण आहेत, माल भरपूर चांगला निघालेला आहे। आता इथं कट्टे बघूया आपण। तर इथं कट्टे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 हे 26 कट्टे आहेत। 60 किलोचे कट्टे आहेत, आपण इथं बघू शकता 26 कट्टे आणि पूर्ण माल पूर्ण म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत भरलेला आहे। याच्यातला माल काढला आणि शिवल्यानंतर 10 किलो माल काढून शिवला तर इथं 50 किलो भरू शकते। तर हे 26 आहे। तर 6-10 60, 6-6 12 आणि 6-6 36 म्हणजे 3.5 क्विंटल, म्हणजे 12 आणि 3 15 म्हणजे 15.5 क्विंटल माल इथं आपल्याला उपलब्ध झालेला आहे। तर आता बघूया आपण त्या इथल्या दुसऱ्या ढगावर। तर या दुसऱ्या ढगावर जे आहे किती कट्टे माल निघाला ते आपल्याला इथं आता ताबडतोब आपल्याला दिसते, कारण आपण इथं या प्लॉटमध्ये 2 ढग केलेले आहे आणि 2 ढग केल्यामुळं आपल्याला कशा प्रकारे 2 ढगाला माल झालेला आहे ते आपण इथं बघूया। तर त्या प्लॉटला आपल्याला साधारणतः 15.5 क्विंटल माल निघालेला आहे, कारण आपल्याला तिथं 26 कट्टी निघाली होती आणि इथं जी आहे
तर इथं बघूया आता जे कट्टे आहेत ते कट्टे आपण इथं बघूया. माल पण सारखाच निघाला आहे, कारण एकाच यंत्रानं आपण काढलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, त्याच्यानंतर हे 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि या निम्मेला धरून 24 जर म्हणलं तर आपल्याला इथं माल जो आहे 60 किलोचेच कट्टे आहेत संपूर्ण. फक्त हे थोडा छोटा आहे आणि हे 2 मिळून 24. तर इथं पण आपल्याला 6 12 आणि 6 चोक 24 2.5 क्विंटल ते 15.5 क्विंटल माल आणि हा 12 2 14.5 क्विंटल, म्हणजे आपल्याला साधारणतः 30 क्विंटल माल इथं उपलब्ध झालेला आहे. म्हणजे एकरी आपल्याला 10 क्विंटलचा उतारा इथं मिळालेला आहे. तर जास्त काय मिळालं नाही, 10 क्विंटलचा माल मिळाला. परंतु उशीर झाला तरीसुद्धा 3 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 10 क्विंटलचा ॲव्हरेज आला आहे 3 एकरमध्ये. कारण जानेवारी महिन्याच्या 13 तारखेला पेरला आणि 8 एप्रिलला आपण काढला तरीसुद्धा आपल्याला जबरदस्त ॲव्हरेज आलेला आहे. 10 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला आहे. आणि बरेच शेतकरी म्हणतात जानेवारी महिन्यात हरभरा येत नाही, त्याच्यावर व्हायरस येते. काही व्हरायटीवर येतात, पण ही सिलेक्शन 1044 आहे. कारण या व्हरायटीला मुळ्याची संख्या हे लांबवर 4-5 फुटापर्यंत जाते आणि खोलवर मुळी जे मेन मुळी आहे ती खोलवर जाते. त्यामुळं इथं व्हरायटीला कुठलाही धोका होत नाही आणि तिला मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा काम करते आणि कितीही उशीर होऊ द्या 15 जानेवारीपर्यंतसुद्धा ही पेरता येते. तर त्यासाठी सिलेक्शन 1044 ही व्हरायटी उन्हाळ्यातसुद्धा पेरण्यायोग्य आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सिलेक्शन 1044चा इथं 13 जानेवारीला पेरूनसुद्धा आपल्याला इथे ॲव्हरेज आहे, तो आपल्याला 10 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला आहे.